सहकार नगर संघ मी विनंती करेल का तुमचे बॅट्समन तंबूत पाठवा. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू मॅच स्टार्ट होण्याच्या आधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा नाव सांगण्यासाठी. दोन्ही टीमचा 12वा खेळाडू. तुमचा प्रेक्षक जरी असेल तरी चालेल पण नाव सांगण्यासाठी दोन्ही संघाचा 12वा खेळाडू आमच्याकडे पाठवा. सहकार नगर टीमचा आलाय. हाल टीमचा 12वा खेळाडू. रमाकांतजी दिसले आणि ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे लगेच मॅच स्टार्ट करण्यासाठी. ऑल इंडियाच्या भूमिकेमध्ये आज त्यांनी लगातार 2 दिवस चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कोणत्याही टीमला हरवण्याची क्षमता ज्या टीम मध्ये तो खोपोली परिसरातील सहकार नगर टीम आता खेळ करेल मैदानात जिथे त्यांना आमंत्रित केलं बॅटिंग साठी. 4 ओव्हरची मॅच, 1 ओव्हर कंपल्सरी पॉवर प्ले. चला मी हाल टीमला विनंती करेल फिल्डिंग लावून घ्यायची आहे. सहकार नगर टीम पहिले बॅटिंग करण्याचं आमंत्रित केलं आहे ते हाल टीमने. हाल टीमचा कर्णधार टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. स्वतःच्या बॉलिंग वरती जास्त विश्वास त्याने दाखवला. चेस करू असं स्टेटमेंट त्याने पास केलंय आणि बघूया कितपर्यंत टार्गेट लावणार स्कोर कार्ड वरती सहकार नगर टीम. यांच्याकडून अपेक्षा आहेत, प्रेक्षकांना अपेक्षा असतात सहकार नगर टीम खेळत असताना मोठी धावसंख्या स्कोर कार्ड वरती लावणार का. पहिल्या सत्राचा खेळ चालू होतोय. स्ट्राइक एंड वरती सहकार नगर टीमचे प्रथमेश आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्राइक एंड वरती विनीत. स्ट्राइक बॉलर हाल टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय रहीम. ताबिश आपल्याला दिसत नाहीये ज्यामुळे आज रहीमला मिळते संधी. अंपायर प्रणित यांनी छत्रीची मांग केली असं वाटतंय. इनिंगला होती सुरुवात. पहिला चेंडू घेऊन रहीम सज्ज आहे. पहिलाच बॉल वाईड. एक्स्ट्राची सुरुवात केली रहीमने. पहिली रन स्कोर कार्ड होती लागली सहकार टीमची वाईडच्या माध्यमातून. त्यांची प्रथमेश आणि विनीत अशी ओपनिंगची जोडी मैदानात सज्ज झाली आहे. स्ट्राइक एंड वरती प्रथमेश सज्ज झालाय. पहिली रन्स वाईडच्या स्वरूपात मिळाले सहकार नगर टीमला. पॉवर प्लेचा षटक घेऊन रहीम सज्ज झालाय. रहीमचा बॉल आउटसाइड ऑफ स्टोन शॉट ज्याला कट केलाय. स्क्वेअर कट परफेक्ट शॉट.
रायगड लाईव्ह इव्हेंट वरती तुम्ही ही शृंखला बघू शकता. भावी आमदार चषक 2024 केलोलीकरांनी आयोजित केलेली क्रिकेटची शृंखला. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ शॉट बॉल फुल ठरलाय. पॉवरफुल सक्सेसफुल आलाय 1 बाउन्स चौकार. डीप पॉइंट वरती 2 चौकार ठोकल्या फलंदाज ज्याचं नाव आहे प्रथमेश. चौकार अटॅक ठोकणार का? पूर्ण फिल्डिंग चेंज करायला लावली आहे 2 फटक्यांनी. आता एक डीप कव्हर आपल्याला पायदार सज्ज केलाय. तिसरा बॉल रहीमचा वॅकेंट एरिया मध्ये. चेंडू सीमा रेषा पार. हेलिकॉप्टर कव्हर्सच्या वरतून उडवलाय प्रथमेशच्या बॅट मधून. A1 क्वालिटी षटकार डीजे सॅमी. सहकारनगर टीमने पहिल्या 3 बॉल वरती 15 धावा बनवल्यात. प्रथमेशच्या बॅट मधून 14 आल्यात. एक वाईटच्या स्वरूपात धाव मिळाली. रहीम वरती पहिल्या 3 चेंडूवरती 2 चौकार एक षटकारचं आक्रमण चढवलंय प्रथमेशने. अशाच प्रकारची जर कामगिरी चालू राहिली तर पुन्हा एकदा मोठे टोटल पाहायला मिळणार. यावेळेला लोअर फुलटॉस ज्याला दिशा दिली आहे माहिती होतं पहिल्या 3 बॉल वरती धावा आल्यात. अशा वेळेला सावध रीतीने हा खेळ केला. स्ट्राइक रोटेट केली आहे. स्ट्राइक वरती आणलाय. नॉन स्ट्राइक गेटला उभा असणारा विनीत. रहीमचा हा बॉल बॅट्स वरती स्पर्श झालाय. आता धाव घेण्याचे प्रयत्न. एक धाव धावून पूर्ण केली आहे लेग बायच्या स्वरूपात. सचिन सर आम्हाला इशारा करतात. ही एक धाव आहे. एक धावेने 17 रन स्कोर काढून लागल्यात. जी सुरुवात हवी होती सहकारनगर टीमला ती सुरुवात आता मिळाली आहे. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल बाकी आहे. ह्या बॉल वरती किती धावा येणार? 4 ओव्हरचा पेस सेट करत असताना हे दोन्ही फलंदाज. स्ट्राइकिंग वरती पुन्हा एकदा प्रथमेश साठी लेग ग्लान्स केला. तिथे थर्डमॅनचं फाईन लेगचं क्षेत्ररक्षक चकलाय ज्याला चकमा देऊन चेंडू झाला फरार. 2 धावा तिथे एक धाव होती तिथे 2 धावा मिळाल्यात. 2 धाव्याने 19 रन स्कोर काढून लागल्यात. 19च्या सरासरीने जर खेळले तर 76 धाव बनवू शकतात आणि असा प्रयत्न करतील सहकारनगर टीम. त्यांना माहिती आहे समोरच्या टीम माफिया 11 हाय टीम कडे सुद्धा चांगली बॅटिंग आहे. आज त्यांच्या सिनियर खेळाडू आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. शेवटच्या बॉल वरती 2 धावा आल्या. 19 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. रहीम थोडासा महागडा ठरलाय. नवीन गोलंदाज अफानचा वापर करण्यात येतोय. पहिला बॉल अफानचा शॉट फुल. मात्र पहिला फलंदाज बाद होतोय. विनीतच्या माध्यमातून पहिला हादरा लागतोय तो सहकारनगर टीमला. पुन्हा एकदा संधी मिळतीये डीजे सॅमी. डीजे पहिला फलंदाज बाद झाला. स्कोर कार्ड धावा येत आहे 19.
पहिली सफलता मिळाली अफानला. सातत्याने इंटरव्हल्स वरती विकेट घ्याव्या लागतील कारण की पहिल्या ओव्हर मध्ये 19 धावा खर्च केल्या होत्या त्या रहीम या गोलंदाजाने. तुम्ही बघताय भावी आमदार चषक 2024 नितीन दादा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळवण्यात येणारी ही क्रिकेटची शृंखला. अफानचा हा बॉल फुलटॉस चेंडू ज्याला कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केलाय. आलाय हा दर्जेदार वॅकेट एरियामध्ये चौकार. 9+4 अशा 5 धावा मिळतील बॅटिंग करत असणाऱ्या सहकार नगर टीमला. 5 रनच्या सहाय्याने स्कोर कडे धावा लागल्या त्या 24 धावा. विजय 9+4 अशा 5 धावा मिळाल्या आणि यानंतरचा चेंडू आहे फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट आहे फ्री हिट. दोन्ही हाताने स्वीकार करावा लागेल पियुषला. 24 रन स्कोर कार्ड वरती आहेत. पहिल्या बॉल वरती विकेट तर दुसऱ्या बॉल वरती चौकार खर्च केलाय अफान या गोलंदाजाने. एक वेस्ट हाईटचा नो बॉल टाकलाय. दुसरा टाकू शकत नाहीये गोलंदाज. फ्री हिटचा बॉल पियुष साडी. स्लॉट मध्ये बॉल होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न फसला. पिकअप शॉट मारण्याचा प्रयत्न फसला. फ्री हिटच्या बॉल वरती एकही धाव मिळत नाहीये. लोअर फुल टॉस मिस केलाय. काय बॅटिंग चालू आहे. थोडसही फुटवर्क दाखवत नाहीये फलंदाज ज्यामुळे खडेखडे मारण्याचा प्रयत्न 2 बॉल वरती लगातार फसला अफान. जरूर चौकार घालला त्यानंतर 2 चेंडू निर्धाव टाकले आपल्या टीम साठी. शॉर्ट बॉल हुक केला. चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा रेषा पार. आलाय हा दर्जेदार षटकार. ओव्हर टू सॅमी डीजे. जरूर 2 चेंडू निर्धाव त्यानंतर मात्र षटकार ठोकला त्या पियुष या फलंदाजाने. पियुष साठी यावेळेला रडार मध्ये बॉल होता. चेंडू खूप वेळ हवेत. काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय. मिस जज केला बॉलला. जरूर कॅच सुद्धा सोडली आणि 4 धावा सुद्धा आपल्या टीम साठी खर्च केल्या. हा काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चुकीच्या माध्यमातून आलेल्या 4 धावा. पियुषच्या खात्यामध्ये 4 धावा जोडल्या जातात. 4 धावेने स्कोर कडे धावा लागल्या त्या 34 धावा. आमच्या समवेत हालकी शान सुलेमान खान जोडले जातील. त्यांचे सहर्ष स्वागत. अफानचा बॉल परफेक्ट यॉर्कर. क्रिकेट मध्ये फक्त 2च गोष्टींना सन्मान दिला जातो. नंबर 10 जर्सी मध्ये खेळलेले सचिन रमेश तेंडुलकर आणि परफेक्ट यॉर्कर. दुसऱ्या ओव्हरची समाप्ती होती. स्कोर कार्ड धावा लागल्या त्या 35. पहिल्या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्या 19. दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा खर्च झाल्या त्या 16. 2 ओव्हर मध्ये 35 धावा आल्या. अजूनही 2 ओव्हर मध्ये कितपर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचणार. पुन्हा एकदा 80 पर्यंत पोहोचणार का. ज्या प्रकारची बॅटिंग केली घोडेली टीमने 92 धावा बनवल्या. त्यांचेच पाठलाग त्यांच्याच पावलावरती पाऊल देताना सहकार नगर टीम 2 ओव्हर मध्ये 35 धावा खर्च केल्या. टीमचा कर्णधार सुफियान गोलंदाजीसाठी आलाय. 1 डाऊनच्या भूमिकेत आलेला पियुष चांगली कामगिरी करतोय. 2 चौकार 1 षटकार या बॅट मधून आलेत. भावी आमदार चषक 2024 चा दुसरा दिवस चालू आहे. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न अलोंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होते. ते क्षेत्ररक्षक खूप वेगाने बॉल वरती आला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 1 धावावरती समाधान मानावं लागेल. सिंगलच्या सहाय्याने पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलाय प्रथमेश. ओपनिंगच्या सुरुवात ज्याने इनिंगची केली होती चौकाराने तो प्रथमेश त्याचा स्ट्राईक एंड वरती आलाय. 36 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. माझ्या समवेत कमेंट्री बॉक्स मध्ये व्यासपीठावरती पंचकृषी क्रिकेट खालापूर पंचकृषी क्रिकेटचे दिग्गज नाव सुलेमान खान, त्यासमोर रोहन पालांडे, संतोषजी चोरकर, आसिफ सय्यद लागले. त्यावेळेला कॅच घ्यायला पाहिजे होता. कॅच सुद्धा सुटली आणि कॅचचा अटेम्प्ट सुद्धा नाही झालेला आहे आणि चौकार शेवटच्या क्षणाला अडवलाय का.
जेवढं लेझी फिल्डिंग पाहायला मिळाली तेवढीच लेझी रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा पाहायला मिळाली. फक्त एकच धाव धावून पूर्ण केली. जिथे 2 किंवा 3 धावा असतात तिथे एकच धाव धावून पूर्ण केली आहे एका धावेने. 37 रन स्कोर कार्ड होती लागल्यात. कर्णधार चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 बॉल वरती 2 धावा खर्च केल्यात. कमबॅक ओव्हर होणार का ऑल टीम साठी? शॉर्ट बॉल फुल पॉवरफुल दर्जेदार हा 9वा मारलाय. ओव्हर टू सॅमी डीजे. शॉर्ट बॉल पहिल्या बॉल वरती सुद्धा हुकला होता फलंदाज. यावेळेला दोन्ही हाताने संधी स्वीकारले आणि चेंडूला फेकून दिला फाईन लेगच्या वरतून. उत्तुंग षटकार. पियुष चांगली फलंदाजी करतोय. फुलटॉस बॉल पियुष साठी. आता क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाहीये. फुलटॉस बॉल वरती विकेट मिळवले. सुफियान कर्णधार बाद करतोय. पियुष सारखा चांगला फलंदाज आला. विकेट नंबर 2 जातीये आणि पुन्हा एकदा संधी मिळतीये. डीजे सॅम टीम साठी करून तंबूत परतलाय. फुलटॉस बॉल वरती आउट होऊन तंबूत परतला पियुष. ज्याची जागा घेण्यासाठी मैदानात चाललाय सहकार नगर टीमचा बाहुबली फलंदाज प्रतीक. 2 आठवड्या आधी या नाईट टुर्नामेंट मध्ये अल्पेजी तरकुडे यांच्या 1 बॉल वरती 5 धावा असता षटकार ठोकला होता हाच फलंदाज प्रतीक बाहुबली. आल्या आल्या चेंडूला खडेडे फेकून दिलाय. सी मार रेषा पार. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. धावा लागला स्कोर कार्ड वरती 49. आक्रमण केलंय सुफियान वरती आता मात्र प्रतीकने. यावेळेला मिस केला बॉल. निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडूने ओव्हर समाप्त केले. ओव्हर नंबर 3 संपली आहे. 3 ओव्हर नंतर सहकार नगर टीमचे स्कोर कार्ड धावा लागला ते 49. 2 बाद 49. मॅच 12वा खेळाडू कंट्रोल करतोय. इथून त्याची फरमाईश आहे की बॉलर चौथा वापरेल तेव्हा. ओपनिंगला आलेला प्रथमेश अजूनही मैदानात उभा आहे. ओव्हर क्रमांक 4 स्लॉग ओव्हर सुरुवात होईल. जकवान गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल जकवानचा लेग साइडच्या दिशेने खेळून काढला अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल झाला जिथे एकच धाव मिळाल. एका धावेने स्ट्राइक एंड वरती आणले. आता प्रतीक सहकार नगर टीमचा बाहुबली फलंदाज. 50 धावा सहकार नगर टीमच्या पूर्ण झाल्यात. जकवानचा हा लोअर फुल टॉस चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. इथे क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरचा चुकी करतोय. त्याच्या दोन्ही डेंग्यांच्या मधून चेंडू झालाय फरार. कोंबड्या पकड फिल्डिंग. ओव्हर टू डीजे. मराठीमध्ये बोलतो कोंबड्या पकड फिल्डिंग केले. दोन्ही डेंग्याच्या मधून चेंडू झाला फरार. चौकार मिळाला. प्रतीक पुन्हा एकदा स्ट्राइक वरती सज्ज आहे. जकवानचा हा बॉल
पुन्हा एकदा काव कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, तो क्षेत्ररक्षक यावेळेला कोणती चुकी करणार नाहीये. दुसरीचा प्रयत्न, चुकीचा थ्रो पाहायला मिळाला. अशा प्रकारची फिल्डिंग तुम्ही करू शकत नाही आहात. तुम्ही खेळता भावी आमदार चषक 2024. चांगल्या शृंखलेमध्ये अशा प्रकारची फिल्डिंग तुमच्या माध्यमातून झाली तर तुमचं टीम बाहेर जाण्यापासून कोणी अडवू शकत नाही आहात. 56 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. सहकार नगर टीम चांगलं टोटल स्कोर कार्ड वरती लावण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. खूप धावा आपल्याला मैदानात पाहायला मिळतात. धावांचा डोंगर रचला घोडली टीमने. त्यानंतर आता पुन्हा एकदा चांगले टोटल बनवताना सहकार नगर टीम. जकवानचा हा शॉर्ट बॉल चांगला पुल केला. शॉर्ट पुल तिथे क्षेत्ररक्षक आहे, कोणती चुकी करणार नाहीये यावेळेला. चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. एकच धाव, एका धावेने स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 57 धावा. स्ट्राइक वरती आलाय ओपनिंगला आलेला प्रथमेश, ज्याच्याकडून आता अपेक्षा आहे एका दुसऱ्या मोठ्या फटक्याची. अजून जर एखादा दुसरा मोठा फटका आला तर 65 पर्यंत टोटल जाऊन पोहोचणार की त्यांना रोखणार चकवाना गोलंदाज. बॅटची आउटसाइड एज. थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाहीये. फलंदाज क्रमांक 3 प्रथमेश झालाय बाद. संधी मिळते डीजे सॅमीला. बॅटिंगला चाललाय सहकार नगर टीमचा कर्णधार डेब्यू, ज्याचं ओजी नाव आहे देवेंद्र. डेब्यू म्हणून तो प्रसिद्ध आहे. बॅटिंग बॉलिंग आज थोडासा अनफिट वाटतोय, त्यामुळे तो थोडासा मागे राहिलाय. नाहीतर नेहमी ओपनिंगला पाहायला मिळतो डेब्यू. जकवान चांगली गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत 8 धावा खर्च करून एक फलंदाज बाद केलाय. कमबॅक ओव्हर हाल टीम साठी जकवानच्या माध्यमातून पाहायला मिळाले. यानंतरची मॅच घोडोली टीमला विनंती करेल सज्ज राहायचं आहे. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, लोअर फुल टॉस ज्याला दिशा दिली आहे. रहीम बॉल पर्यंत पोहोचणार, थोडीशी मिसफील्ड. जिथे सिंगल होती तिथे डबल. रॉंग थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज डेब्यू बाद झालाय. 2 धावेने स्कोर कार्ड धावा लागल्यात त्या 59 आणि 4 ओव्हर मध्ये 24 बॉल मध्ये टार्गेट ठेवले 60 धावांचा. 15च्या सरासरीने सेकंड इनिंग मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 60. 59 झाल्या. 60 धावांचा टोटल स्कोर कार्ड वरती लावावं लागेल माफी 11 हाल टीमला. तर सेकंड राऊंड मध्ये प्रवेश घ्यायचा असेल. कंपल्सरी चेसिंग टुर्नामेंटचा नियम आहे. भावी आमदार चषक 2024 केळवलीकरांनी आयोजित केलेली क्रिकेटची शृंखला बहारदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. रायगड लाईव्ह इव्हेंट वरती आहे. तुम्ही रायगड लाईव्ह इव्हेंट वरती तुम्ही शृंखला लाईव्ह बघू शकता. या शृंखलेचे दमदार आयोजक केळवलीकर. रमाकांतजी दिसले यांच्या या रमाकांतजी दिसले यांची खूप सारी मेहनत ऑलराउंडरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळते. लगातार सातत्याने 2 दिवस. जितूजी दिसले यांना विनंती करेन. सुलेमान खान हाल किशान यांचा अक्षय दिसले यांच्या माध्यमातून या टुर्नामेंटचे आयोजक अक्षय दिसले यांच्या माध्यमातून सुलेमान खान हाल किशान सुलेमान खान यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. यानंतर मी सुयश लोभी यांना विनंती करेल यानंतरचं या मॅचचं समालोचन करायचं आहे. आपण पाहताय भावी आमदार चषक 2024 आदरणीय नितीनदादा सावंत यांच्या नावानं उभारलेली शृंखला भविष्यामध्ये आणि पुढील राजकारणाच्या पटलावरती भावी आमदार म्हणून
नितीनदादा सावंत यांच्याकडे पाहिलं जात आहे. बऱ्याचशा ठिकाणी भावी आमदार चषक आता नितीनदादा सावंत यांच्या नावानं ही स्पर्धा आपण सातत्यानं पाहत असतो. कॉम्प्युटर बॉक्स मध्ये झालाय बदल. या अगोदर तुम्ही आवाज ऐकत होता गोडवली गावचा गोड आवाज साहिल दादा याला तुम्ही ऐकत होता. पुन्हा एकदा मी शिवम लोबी आपल्या समोर जोडला गेलो. पाठीवरती तुफान घेऊन जे बादल सह्याद्रीनं अनुभवलं, ज्यांचा पराक्रम पाहून इंद्रायणी भीमा गहिवरल्या आणि त्यांच्या नुसत्या डरकालीनं दिल्लीचं तख्त हादरायचं आणि त्यांचं नाव ऐकताच औरंगाला घाम फुटायचा, असं ज्वलंत उदाहरण राजे छत्रपती शिवरायांना या स्पर्धेच्या वतीनं त्रिबार मानाचा मुजरा 24 बॉल लक्ष्य डबले 60 या धावसंख्येचं प्रथम बॅटिंग करत असताना सहकार नगरनं आणि त्यानंतर माफिया 11 हाल टीम वरती 60 धावसंख्येचं दडपण आता जुगारण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ते ऍज अ बॅट्समन म्हणून उतरताना दिसतील. 24 बॉल आणि 60 या धावसंख्येची गरज आहे. व्यासपीठावरती कृपया करून आरडाओरडा करू नका. ही स्पर्धा आपण लाईव्ह प्रक्षेपित करतोय. माईक खऱ्या अर्थानं बॅकग्राऊंड वाईस खऱ्या अर्थानं लवकर कॅच करतो. त्याच परिस्थितीमध्ये आपण लाईव्ह स्ट्रीम मध्ये पाहत असतो की पाठीमागचा आवाज अगदी जास्त प्रकारे तुम्ही लाईव्ह स्ट्रीम वरती पाहता. कृपया करून जास्तीत जास्त आरडाओरडा करू नका. 60 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय. 24 बॉल 60 या धावसंख्येची गरज आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असेल तर धाबा चेस करत असताना खूप सारे परिश्रम फलंदाजांना घ्यावे लागले त्या स्पर्धेच्या वतीनं आणि त्याच पद्धतीनं या मैदानाचा विचार करत असताना 60 धावा देखील पुरेशा आहेत धाव फलकावरती, परंतु त्या वाचवताना देखील तितकाच दमछाक या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसापासून आपण आजच्या दिवसामध्ये पाहतोय. 60 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं असताना टॉस जिंकून खऱ्या अर्थानं माफिया 11 हाल टीमनं क्षेत्ररक्षण स्वीकारलं. जवळजवळ 59 धावा त्यांनी खर्च केला. आता 60 करायच्यात. कशा रीतीने केल्या जातील यावरती देखील लक्ष. हार्ड हिटर बॅटिंग आहे. बॅटिंग डिपार्टमेंट देखील चांगल्या रीतीने हाल टीम कडे आणि 60 धावा कशा रीतीने पार पाडतील हाल संघ हे देखील पाहणं गरजेचं आहे. माफिया 11 हाल आज नावानं खेळतोय हाल संघ आणि त्याच दरम्यान सहकार नगर देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. यानंतरची मॅच सेकंड राऊंड मधील अंतिम सामना अर्थात दुसरा सामना आपल्या समोर येईल. गोडवली बी टीम अगदी वन साइड मॅच जिंकून दुसऱ्या सत्रामध्ये पोहोचल्या. त्यानंतर या संघापैकी जो संघ जिंकेल तो संघ खऱ्या अर्थानं आपल्याकडे बॉल पहिलाच बॉल वरती घमासान फटका मिड विकेटला पाठवलाय. बॉल सीमा रेषा पार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पहिलाच बॉल वरती स्वागत केलं षटकारानं. 60 धाबा आम्ही देखील जमवू शकतो. आमच्या देखील मनगडामध्ये ताकद आहे सिद्ध करण्यासाठी या फटक्यामध्ये आपण पाहतोय. मॅच बॉल येतोय. पहिलाच बॉल मिड विकेट मध्ये जातोय. सीमापार षटकार. स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण कृपया करून बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. आजच्या दिवसामध्ये देखील आपण सांगतेकडे जाऊयात, त्यामुळे कृपया करून व्हॉलंटियरचं सहकार्य या स्पर्धेमध्ये असणं खूप गरजेचं आहे. भावी आमदार चषक 2024 मध्ये स्वयंसेवकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल वरती ठोकलाय षटकार मिड विकेट मध्ये. राजूचा आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅट वरती आलेला नाहीये. परफेक्ट यार्कर एक्झिक्यूट करत असताना या मॅच मध्ये दुसऱ्या बॉल वरती केलंय कमबॅक. 1 च्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जाते. 1 रन ऍड स्कोर कार्ड वर धावसंख्या 7 या धावसंख्येवरती. हम 7 आहे याच प्रकारचा आकडा धावफलकावरती 7. केलवलीकरांचं देखणं आयोजन तुम्ही पाहताय. 7 धावा 2 बॉल. बॉल नंबर 3 क्रॉस द बॅट. वेगानं बॅटचा फ्लो ओपन झाला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॅटची नरेश आणि त्याच कारणास्तव धाव फलकावरती धाव जोडली जाणार नाही या बॉलवर. डॉट बॉलचे होते सांगता. 3 बॉल धावसंख्या 7 या धावसंख्येवर.
60चं टार्गेट आहे. सुरुवातीपासून आक्रमणाची गरज होती. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धाबा येणं खूप गरजेचं होतं आणि त्या परिस्थितीमध्ये पहिल्याच बॉलवरती राजूने षटकार टोकला आणि त्यानंतर सिंगल स्ट्राइक रोटेशन. अफांना पहिला बॉल निर्धाव फेकला खऱ्या अर्थाने आणि इथे मात्र लॉंग ऑफ वॅकेन एरिया गाठत असताना बॉल एक टप्पा के डाऊन द ग्राउंड. मोस्ट ब्युटिफुल चौकार. साठ पर्यंत पोहोचण्यासाठी लक्ष इतकंही मोठं नाहीये की त्या लक्ष्याचा पाठलाग होऊ शकत नाहीये आणि त्याच पद्धतीनं 4 बॉल मध्ये 11 पर्यंत पोहोचलाय आणि दर्शवत असताना या मॅच मध्ये संघर्ष सातत्याने जारी राहील. 4 बॉल 11. शरीराचा वेध घेतो वेगानं बॉल. ऑफिशियल डिसिजन बॅटने धाव की लेग बाईसने धाव यावरती आमच्यापर्यंत इशारा पोहोचवायचा. बॅटने रन मिळेल एक. धाव संख्या 1 पुढे जाते. 12 धावा धाव फलकावरती. ओव्हर नंबर 1 तुम्ही पाहताय 60 पर्यंत पोहोचण्यासाठी 12 धावा धाव फलकावर. अंतिम बॉल. पिबनचा अंतिम बॉल हवेमध्ये पॉइंटचा क्षेत्ररक्षक. प्रयत्न सफल ठरतील. डीप पॉइंट गाठायची होती ते यश गाठण्यामध्ये यश आलंय. टीम माफिया 11 हाल टीमला. धाव संख्या 15 अंकावरती 16 अंकावरती 15ची सरासरी गाठायची होती आणि त्यामध्ये 16 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. त्याच कारणास्तव आता आपण पाहतोय 44 धाव संख्येची गरज आहे. येणाऱ्या 3 षटकांमध्ये 44 ची गरज आहे. 18 बॉल 44 चं समीकरण. 60 ची गरज होती पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेच्या धावा आल्या त्या तब्बल 16. ओव्हर नंबर 2. पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न परंतु दिशा खराब आहे बॉलवरती. ऑफिस सांगत असताना अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलनं एक अतिरिक्त धाव 17 धावा धाव फलकावरती. महाराष्ट्रीयन आकडा मॅजिकल फिगर 17 आणि खतरा या मॅच मध्ये कोणत्या संघाला पाहायला मिळेल तो येणारा निश्चित काल सांगेल. धाव संख्या 17 वरती स्थिर. पुनश्च एकदा सज्ज. प्रथमेचा लोवर फुलटॉस बॉल. प्रोटेक्शन अवेलेबल मिड विकेट मध्ये. 1 रन मिळेल. खूप चांगली फिल्डिंग. सहजरित्या बॉलला स्टॉप केलं. फेकी देखील अचूक. खूप काही चांगले पाहायला मिळालं या बॉलवरती. रन मिळेल 1 च्या मदतीनं धाव संख्या 1 पुढे जाते. धाव संख्या 18 आहे धाव संख्येवर. बॉल नंबर 2 वेगानं फेकलाय. मिड ऑफ मध्ये फिल्डिंग चुकीची ठरली आहे. मिस फिल्डिंगच्या साहाय्यानं धाबेचा संघर्षात्मक 4 धावांसाठी येतो चौकार. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 22 धावसंख्येवर. 60 पर्यंत पोहोचायचं आणि अद्याप 38 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 22 धावफलकावरती चोख प्रत्युत्तर दिलं जाते मैदानाच्या आतमध्ये. टप्प्याचा बॉल. अंपायर कडे अपील. शरीराचा वेध जर घेतलाय बॉलनं परंतु ऑफिशियल सांगत असताना नॉट आउटच्या स्वरूपामध्ये. इट्स अ डॉट बॉल. डॉट बॉलची देखील नितांत गरज आहे. डॉट बॉल पर्सेंटेज जास्त फेकलाय मॅच मध्ये
टीम सहकार नगर तर या मॅच मध्ये सहजरित्या जिंकू शकतो. धाव संख्या आहेत 22 अंकावरती स्थिर. बॉल संपले त्या षटकातील जवळजवळ 3. प्रथमेचा बॉल ओव्हर पिच बॉल लेग ब्रेकच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल आउटसाइड द ऑफ. अंपायर डिसिजन आणखी एक व्हाईट बॉल. व्हाईट बॉल नाही अतिरिक्त धाव 23 धावा धाव फलकावरती. 37 ची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 15. चांगला बॉल योग्य टप्प्यावरती हाताळलाय गोलंदाज प्रथमेशनं. हा इथे निर्धाव बॉल. निर्धावन धाव संख्या तिथेच स्थिर राहील 23 या धाव संख्येवर. सातत्याने चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये परंतु इथून आक्रमण चढवावं लागेल. 14 बॉल शिल्लक आहेत. अजूनही 37 करायच्यात. अफलातून फटका. फुटपथचा वापर करत असताना पाठवलाय बॉल मिड विकेटला आउट ऑफ द पार्क. षटकार. या बॉलवरती षटकार आला आणि त्यानंतर या बॉल मध्ये उशिराना षटकार येतोय. धाव संख्या 29. नेक्स्ट बॉल बॅटची कडा लेबन एज यष्ट्यांवरती जाऊन बॉल बसलाय. महत्वाचा धक्का. षटकाराचं प्रत्युत्तर टीट फॉर टॅट पाठवलं माघारी. 1 मोर विकेट डाऊन. बॅट्समन राजू इथून जाईल मैदानाच्या बाहेर. नंबर 3 या मॅच मधील निर्णायक षटक 12 बॉल मध्ये वाचवायच्या. आता 31 2 षटकांमध्ये खर्च केल्या त्या जवळजवळ 29. 15 ची सरासरी गाठायची होती. 14 ची सरासरी जवळजवळ गाठली 2 षटकांमध्ये. माफिया 11 हाल टीमनं. 12 बॉल आता 31 धावसंख्येची गरज आहे. निर्णायक षटक या मॅच मधील. या षटकामध्ये दोन्ही संघाचं स्पेशली लक्ष असेल. 12 बॉल 31. पहिला बॉल घेऊन तयार. विनीतचा पहिलाच बॉल ओव्हर फुल टॉस परंतु दिशा पाहावी लागेल. दिशा लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर बॉल. 2 जमिनी समांतर हात सचिन सर सांगत असताना इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल नाही अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाते. 30 धावा धावफलकावर. अर्धलक्ष 2 षटकांमध्ये पार पाडलंय. आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये तेच अर्धलक्ष अजूनही पार पाडायचंय. पुढील वाटचाल अजून मात्र 12 बॉल मध्ये 30 धावांची. विनीतचा हा बॉल व्यवस्थित लँड करू शकले नाहीयेत. इट्स अ नो बॉल. अतिरिक्त उंचीवर फेकलेला बॉल. कदाचित बॉल फेकत असताना निसटला हातातून गोलंदाज विनीतच्या आणि त्याच्याच मुले अतिरिक्त उंचीवर जाणारा नो बॉल पंचांना दंडित केलाय. नो प्लस आता फ्रीट असेल नेक्स्ट बॉल. या बॉल वरती मिळते फक्त 12 बॉल. आता 29 समीकरण तुम्ही ऑन स्क्रीन वरती पाहताय. 31 धावा धावफलकावरती अफान 11 माफिया 11 हाल या टीमची सध्याची स्थिती आपण पाहता. 29 अजूनही गरज. ऑन फ्रीट बॉल हुक केलाय. प्रोटेक्शन अवेलेबल काऊ कॉर्नर मध्ये. रन मिळते या बॉल वरती फक्त 1. फ्रीटच्या बॉल वरती काहीच करू शकले नाहीत फलंदाज आणि त्याच कारणास्तव रन मिळेल इथे 1-1 च्या मदतीने धावसंख्या 32. 28 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 11. प्रत्येक बॉल या मॅच मध्ये महत्वाचा आहे. हे षटक या मॅचचं भवितव्य आहे. या षटकामध्ये जो संघ चांगला खेळ करेल तो निर्णायक षटकामध्ये खऱ्या अर्थानं एक वरचढ पाऊल ठेवताना दिसेल या मॅच मध्ये. 11 बॉल 38 हा ट्रॅकर बॉल हॅमर करत असताना वॅकेन एरिया गॅप सिलेक्शन बहादर पाठवला बॉल. एक टप्पा अखेर दर्जेदार महत्वाचा चौकार.
मॅच मध्ये खऱ्या अर्थानं वर्चस्व प्रस्थापित केलंय माफिया 11 हालनं कमबॅक केलाय मॅच मध्ये. एखादा चौकार हवा होता या टीमला, एखादा मोठा फटका सातत्यानं हवा या मॅच मध्ये आणि या चौकारानं भरपूर समीकरणामध्ये बदल तुम्ही पाहताय. 36वा धाव फलकावरती 24 ची गरज आहे. अकुट टप्प्याचा बॉल त्यावरती क्रॉस द बॅट स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. इथे आता बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. मागील बॉल वरती आल्या 4 धावा आणि त्यानंतर डॉट बॉल येतोय. 3 बॉल मध्ये 3 षटकार जर सुफियानने मारले तर मुनीर पटेल याच्याकडून 5000 रुपयाचा कॅश प्राइज. माफिया 11 हाल टीमचा खऱ्या अर्थानं एक नाव आहे खऱ्या अर्थानं मुनीर पटेल. आखूड टप्प्याचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल त्यावरती प्रहार. आदरणीय संतोषजी पाटील यांच्या बॅनरला सलामी देणारा हा येतोय भव्य षटकार. आदरणीय श्री संजयजी वाघोरे यांच्या बॅनरला स्पर्श करणारा षटकार. धाव संख्या धाव फलकावरती 42-18 ची अजूनही गरज आहे. आणखी एक तडाखा. दॅट्स ह्यूज आउट ऑफ द पार्क. लगातारचा दुसरा षटकार. आता 5000 आमच्याकडे जमा करा. मुनीर पटेल असे फटके मुनीर पटेलच्या बॅटमधून आपण सातत्यानं पाहत असतो, परंतु आज सुफियान वरती त्यांना जबाबदारी ठेवली आणि 2 बॉल मध्ये 2 षटकार. तिसरा आला तर 5000 रुपये खऱ्या अर्थानं डेबिटेड होतील ते मुनीर पटेलच्या अकाउंट मधून. चला 5000 जमा करा. पारितोषिक लावल्यानंतर कृपया करून जमा करा, अन्यथा खेळाडू आमच्याकडे येतील कॉमेंटेटर कडे की आमचे 5000 पारितोषिक द्या. आमच्यापर्यंत देखील ते जमा होणं गरजेचं आहे. 2 बॉल मध्ये 2 षटकार आलेत आणि या मॅच मध्ये सारं रूपच पालटून टाकलंय ते सुफियानच्या या 2 षटकारानं. धाव संख्या धाव फलकावरती 48 अंकावरती 48 रन्स ऑन स्कोर कार्ड. 1 विकेट लॉस टीम माफिया 11 हाल. 12 ची अजूनही गरज आहे. महत्वाचा बॉल. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. 2 षटकारानंतर कदाचित 5000 इथे वाचलेत मित्र म्हणेल मुनीर पटेलच्या अकाउंट मधील. आणि तिथे मात्र निर्धाव चेंडूचे सांगता होत असताना ओव्हर नंबर 3 मध्ये धावा आल्या त्या तब्बल 18 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 19 आणि त्याच कारणास्तव आता 6 बॉल मध्ये 12 धावसंख्येची गरज आहे. सहकार नगर हा सामना जिंकेल का, 12 धावा वाचवेल का, तर माफिया 11 हाल हा संघ अगदी सहजरित्या 12 धावा जमवेल का. मागील 3 बॉल मध्ये धावसंख्या आल्यात 12 आणि आता 6 बॉल मध्ये करायच्यात 12. हे क्रिकेट आहे. 6 बॉल मध्ये 12 धावा होऊ शकतात की नाही हे देखील आपण सांगू शकत नाही. त्याचप्रमाणे मागील बॉलवरती आलेल्या 3 बॉल मध्ये 12 धावा त्या तुम्हाला सहजरित्या जरूर क्रिकेटच्या पटलावरती वाटल्या जरूर असतील, परंतु बॉलिंग ट्रॅक वरती विश्वास स्वतःवरती ठेवावा लागेल. स्वतःच्या मनगडावरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाही. 6 बॉल एकीकडे 12 वाचवायचे तर एकीकडे 12 करायचे. पहिलाच बॉल क्रॉस द बॅट हाफ ट्रॅकर बॉल प्रॉपर टायमिंग पुल सक्सेसफुल ग्लोरियस षटकार. सभा आयोजकांच्या वतीने सूचना येत आहेत. भैरवनाथ 11 केलवले आयोजित फाबे आमदार चषक 2024 दिमागदार आयोजन. स्लॉट मध्ये एमएस धोनी स्टाईलला सामनाला फिनिश केलाय. पाठवल्या बॉल सीमा पार. लगातारचा दुसरा भव्य षटकार.